भारनियमन जे कमी केलेले आहे ते आपण रद्द करणार आहात का? शेतकऱ्यांची मागणी आहे की आम्हाला विजेचं कनेक्शन त्या ठिकाणी देण्यात यावं आणि याबाबत सुद्धा आपण काही सरकार धोरणात्मक निर्णय घेणार आहे का? माननीय सभापती महोदय, पहिल्यांदा तर मी सांगू इच्छितो की भारनियमन कुठेही नाही, आपल्याकडे पुरेशी वीज आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की नाही, कुठेही नाही आहे. नाही, असं आहे, कृषी पंपामध्ये आपण 8 तास ती वीज आहे ती देतो, तोच नियम आहे आपला, ती दिवसा 8 तास देतो. आता बाकी भारनियमन आपल्याकडे नाही. मात्र मे महिन्यामध्ये एकाच वेळी कोराडीमध्ये, नाशिकमध्ये, त्यानंतर गोंदियामध्ये अडाणींचा जो पंप आहे, असा एकाच वेळी सगळे बंद पडले. त्यामुळे 4 दिवस आपल्याला भारनियमन करावं लागलं. पण त्याही काळामध्ये जवळपास 3,500 मेगावॅट वीज कमी होती. त्यातले 3,000 मेगावॅट आपण पूर्तता केली आणि 500 मेगावॅटचं आपण तेव्हा भारनियमन केलं. या व्यतिरिक्त आता आपण भारनियमन करत नाही. दुसरा जो मुद्दा, आणि मला आता हे सांगायचं आहे की आता जवळपास महाराष्ट्रामध्ये 75% शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देतोय. 25% आपण या वर्षाच्या शेवटपर्यंत देऊ. आपला प्रयत्न आहे की 100% शेतकऱ्यांना जी दिवसा वीज देण्याची आपण घोषणा केली होती त्यानुसार 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा आपला प्रयत्न आहे. दुसरा जो मुद्दा या ठिकाणी सदाभाऊंनी मांडलेला आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा सांगलीमध्ये त्यांनी हे सांगितलं नदीकाठी, त्या संदर्भात यशस्वीपणे आपण त्याचं मॉडेल तयार केलं आणि आता अनेक लोकांनी ते केलंय. त्याच्याकरता जागाही लागत नाही. मोनोपोलवर, केवळ मोनोपोलवर संपूर्ण अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करून दिलेली आहे. पूर आला तर ते बुडत नाही, मोनोपोल असल्यामुळे जागा लागत नाही आणि आवश्यकतेनुसार त्याला बूस्टर पण लावता येतं. आणि ही जी काही आपली योजना आहे, मी आपल्याला त्याचे चित्र देखील दाखवू इच्छितो. हा केलंय, हे बघा, हे मोनोपोलवर केलेलं आहे. नदीच्या पूर रेषेमध्ये हे एका मोनोपोलवर पूर्ण आपण उभं केलेलं आहे. त्यानंतर हे कोल्हापूर मधलंच आहे, तेरवाड जिल्हा कोल्हापूर, हा तेथे केलेलं आहे. त्यानंतर बूस्टर पंप आपण हे देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपण करून दाखवलेलं आहे. कारण मेजर कोल्हापूर जिल्ह्यातनं सांगितलं जायचं की बाबा आम्ही सगळे शेतकरी एकत्रित येतो आणि आम्ही त्या ठिकाणी लावतो, त्यामुळे आम्हाला हा प्रॉब्लेम आहे की सोलरने आमचं होणार नाही. तर या ठिकाणी 2 टप्प्यामध्ये आपण सोलर बसवून त्याच्यावर सबमर्सिबल पंप लावून आणि बूस्टर पंपने आपण ते करून दाखवलेलं आहे. एवढंच नाही तर जिथे 500 फूट खोलीवरनं पाण्याचा उपसा आहे त्याचंही मॉडेल आपण तयार केलेलं आहे आणि यशस्वीपणे त्याही ठिकाणी सोलरवर कुठलीही तक्रार न येता ते आपण चालवतो आहोत. यासोबत आपण जर बघितलं तर कॅनलवर देखील आपण त्या ठिकाणी अस्थापित सौर पंप केलेले आहेत की ज्यातनं जे उपसा सिंचन आहेत त्यांना आपण करतो आणि तरंगता सौर पंप देखील आपण दिलेला आहे. त्यामुळे ज्या पद्धतीची तिथे परिस्थिती असेल त्या पद्धतीचा सौर पंपाची व्यवस्था आता आपण केलेली आहे. आणि मी आपल्याला सांगतो, मध्यंतरी आम्ही लाभार्थ्यांसोबत देखील संवाद केला. अतिशय सॅटिस्फॅक्शन रेट जास्त आहे याच्यामध्ये. लोकांना असं वाटतं की आपली एक कटकट गेली हे सोलर पंप आल्यापासून. इतक्या मोठ्या प्रमाणात याची मागणी आहे. आणि जसं मी सांगितलं की हा रेकॉर्ड आपण केलेला आहे की 3 वर्षामध्ये 10 लाख शेतकऱ्यांनी सोलर पंप लावलेले आहेत, ते चाललेले आहेत. आणि आपल्याला फायदा असा आहे की आपल्याला त्याचं मॉनिटरिंग देखील करता येतं. त्यामुळे या संदर्भात मला असं वाटतं की सदाभाऊ, आता आपल्याकडे जे काही असे प्रश्न असतील आपण पुढाकार घ्या, यातलं कुठलंही मॉडेल घ्या आणि त्यातनं त्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा द्या. तिसरा जो मुद्दा आपण मांडला तो टीओडीशी संबंधितच आहे. त्यामध्ये आपणही जर बॅटरी स्टोरेजचा उपयोग केला तर आपल्याला त्याचा फायदा मिळेल आणि आता जे नुकसान वाटतंय ते आपल्याला फायद्यात आपण या.